नमस्कार विद्यार्थी मित्र हो, सर्वांना नमस्कार. इयत्ता 9वी मॅथ्स सेकंड क्वाड्रिलॅटरल चौकोन ह्या टॉपिकमध्ये आपण जात आहोत पुढं. सध्या उद्यापासून होणाऱ्या गणित महोत्सव डॉक्टर श्रीनिवास रामानुजन यांचा जन्मदिवस आणि गणित दिन, राष्ट्रीय गणित दिन, भारतीय गणित तज्ज्ञांचा तो जन्मदिवस, गणित उत्सव, गणित मैत्री परिवारातर्फे सुद्धा आपण मुलांच्या मदतीने वेगळ्या पद्धतीनं आपण स्पॉन्सर करतो आहे. गणित मैत्रीच्या निमित्तानंही काही नाविन्यपूर्ण गोष्टी वेगळ्या पद्धतीनं समोर आणण्याचा प्रयत्न आहे. वेगळ्या पद्धतीनं व्हाय द व्हॅल्यूम ऑफ स्पेअर इज 4/3πr³ याचा आन्सर ही सहज पद्धतीने कसं मिळवता येईल असाही प्रयत्न आहे. ब्युटी इन मॅथमॅटिक्ससुद्धा आपल्याला काही कन्सेप्ट्स आपण अशा सॉल्व केलेत. तुम्ही जरूर बघा, वेगळ्या पद्धतीने करायचा प्रयत्न केला आहे. ह्याचं सौंदर्य हे असं बघायचं आहे बघा, करेक्ट. ह्याचं प्रॉडक्ट काय येईल? 1 2 म्हणून 1 2 1 2 3 1 2 3 2 1 हे याचं प्रॉडक्ट येतं. दॅट इज ब्युटी इन मॅथमॅटिक्स म्हणून अशा कन्सेप्ट्स काही आपण गणित मैत्रीवरती निश्चितपणानं चांगल्या रीतीने केलेत. ह्याचा आन्सर काय येईल बघा, 1 2 3 4 1 2 3 4 3 2 1 बघा, गुणाकार करून हे त्याचं आन्सर येतं. दॅट इज सौंदर्य. गणित म्हणजे सौंदर्याची प्रतिकृती आहे, सौंदर्याची निर्मिती आहे. मॅथमॅटिक्स इज द फंडामेंटल स्टोन ऑफ ऑल सायन्सेस. मॅथमॅटिक्स इज अ गेम विच इज प्लेड बाय द पेन ऑन द पेपर. दीज आर द डेफिनेशन्स ऑफ द मॅथमॅटिक्स. गणित हा एक गमतीदार खेळ आहे. गणित म्हणजे केवळ आकडेमोड नव्हे. गणित म्हणजे आत्मविश्वास निर्मितीचं केंद्र. आधुनिक भारताच्या निर्मितीचं, नवनिर्माणाचं केंद्र म्हणजे गणित. वा ताजमहलमधलं गणित बाजूला काढलं तर राहील काय ते बघा. हे सगळं सौंदर्य गणितामध्ये निश्चितपणे बघायचं आहे. गणित मैत्री आणि गणित उत्सवाच्या निमित्तानं काही वेगळ्या गोष्टी आपण करायच्या आहेत. मी तुमच्याकडे 1 2 3 4 1 2 3 4 5 6 7 ह्या स्टिक्स ठेवलेत तुमच्याकडे. परत एकदा बघा, 1 2 3 4 5 6 7 करेक्टेड इन 1 स्ट्रोक. हे एक काठ्यास ठेवलेत, काठ्या, आणि त्यातल्या एक काठी उचला आणि करेक्ट करून टाका. हे ते नॉट करेक्ट. 7 = 1. हाऊ टू कन्वर्ट? ही काठी उचलूया आणि इथं ठेवूया. यस, √1 = 1. हाऊ वी आर करेक्ट दॅट. अशा काही गोष्टी आम्ही गणित मैत्रीच्या मध्ये विद्यार्थ्यांच्या मदतीनं तुमच्यासमोर मनोरंजकरित्या तुमच्यासमोर आणण्याचा प्रयत्न आहे. निश्चितपणे ते तुम्ही सर्वांनी बघा. अशा विविधतेने नटलेला भाग, व्हाय द व्हॅल्यूम ऑफ स्पेअर इज 4/3πr³ सुद्धा एका वेगळ्या पद्धतीने तुमच्यासमोर आणलं आहे. गणित मैत्रीच्या पुढच्या काही लेक्चर्समध्ये सर्वच मुलांनी गणित मैत्रीचा स्पेशल गणित उत्सव हा कार्यक्रम तुम्ही बघाल, ह्या व्हिडिओ तुम्ही बघाल अशी अपेक्षा आहे. ज्या 9वीच्या मित्रांनी आजही चांगल्या रीतीनं म्हणजे गणित मैत्री परिवाराला सबस्क्राईब केले, ते सर्व मैत्री सबस्क्राईब करतील. गणित मैत्री गणित उत्सवाच्या निमित्तानं काही नाविन्यपूर्ण गोष्टी तुमच्यासमोर निश्चितपणे येत आहेत. गणित मित्रांनी गणित मैत्रीला सबस्क्राईब करावं. आता आपण ह्या क्वाड्रिलॅटरल ह्या टॉपिकमध्ये ज्या सम्सला आपण आलेलो आहोत, 5.2 मध्ये आपलं वी हॅव ऑलरेडी कम्प्लिटेड 5.1. आता एखादा न्यू एक्झाम्पल्स किंवा न्यू प्रॉब्लेम सेट किंवा न्यू प्रॅक्टिस सेटकडे जेव्हा तुम्ही जाता, ते डायरेक्ट मॅथ्स सेकंडमध्ये डायरेक्ट प्रॅक्टिस सेटकडे जाऊ नये. काही रिकॉल मेमरीज, काही कन्सेप्ट्स अगोदर बघायचे आहेत. मी मात्र तुम्हाला त्या थेरम्सच्या फार मोठ्या अडचणीमध्ये आणत नाही. सगळेच थेरम्स करायचे नाहीत, पाठ करायचे नाहीत, पण प्रत्येक थेरमचं सेंटेन्स मात्र जरूर माहिती असायला पाहिजे. आता उदाहरणार्थ हा 5.2 मध्ये जाऊया. 5.2 मधलं पहिलं सम कसं आहे बघा. प्रॅक्टिस सेट 5.2. 5.2 मधलं पहिलं सम कसं थिंक करायचं सांगितलं बघा. इन फिगर ABCD इज पॅरलेलोग्राम. एक फिगर दिल्या. P and Q are the midpoints of side AB and DC respectively. Then prove that quadrilateral which is made from because of that midpoint, that is also parallelogram. हा तो थेरम आहे. मी पहिल्यांदा तुमच्यासमोर थेरम व्यक्त करून दाखवतो की हा एक पॅरलेलोग्राम आहे. त्याचं नाव आहे ABCD. ठीक आहे, हा ABCD असा आहे. बुकमध्ये थोडंसं मी जरा वेगळा काढतो, काय बिघडत नाही. हा ABCD असं त्याचं नाव आहे. ABCD नावाचा हा एक पॅरलेलोग्राम आहे आणि हा ह्याचा मिड पॉईंट आहे. P इज मिड पॉईंट ऑफ AB अँड Q इज मिड पॉईंट ऑफ DC. देन प्रूव्ह दॅट quadrilateral, new quadrilateral whose name is quadrilateral
PCQ इज ऑल्सो पॅरलोग्राम. हा सुद्धा समांतरभुज चौकोन आहे. हे प्रूव्ह करायचं आहे. हा सुद्धा नवीन तयार झालेला हा बेसिक आहेच आहे. तर मग ह्या थेरमला लर्न करण्यासाठी, हे गणित लर्न करण्यासाठी त्याचे मॅथमॅटिकल सेंटेन्स, त्याच्यापूर्वीचे बेसिक रिझल्ट्स आपल्याला माहिती असायला पाहिजे. एखाद्या चौकोनाला समांतरभुज चौकोन म्हणण्यासाठी कोणती आयडिया, कोणती युक्ती इथं उपयोगी पडेल. आता हे गुणधर्म कुठून आले? समांतरभुज चौकोनाचे समोरासमोरील कोण एकरूप असतात. जर समोरासमोरील कोण एकरूप असतील तर तो समांतरभुज चौकोन असतो. हा त्याचा व्यत्यास झाला, हा त्याचा कॉन्व्हर्स झाला. फार छान रीतीनं ते कॉन्व्हर्स आपल्याला माहिती असायला पाहिजे. अमेरिका देश श्रीमंत आहे कारण अमेरिकेतले रस्ते प्रशस्त आहेत. रस्ते प्रशस्त आहेत म्हणून अमेरिका श्रीमंत आहे. जर एखादा चौकोनाचे सम्मुख कोण एकरूप आले तरी तो चौकोन हा समांतरभुज चौकोन असतो, ही त्याची ओळख होती. ही ओळख इथं अपुरी पडते. इथं थोडंसं वेगळ्या पद्धतीने जावं लागतं. समांतरभुज चौकोनाच्या समोरासमोरील बाजू समांतर असतात. जर ह्या चौकोनाच्या सगळ्यात बाजू समांतर असतील तरी सुद्धा तो चौकोन समांतरभुज चौकोन असतो, सगळ्याच बाजू. मग आणखीन त्यात शॉर्टकट कुठं आहे बघा. ते शॉर्टकटचं सेंटेन्स कुठं होतं बघा, की जे इथं जास्त उपयोगी पडेल. इथं एक सेंटेन्स आहे बघा. इफ अ पेअर ऑफ अपोजिट साइड इज पॅरलल अँड कॉन्ग्रुएंट. इफ अ पेअर इज पॅरलल अँड दॅट इज कॉन्ग्रुएंट. एक बाजूची जोडी अशी आहे पाहिजे की ती पॅरलल पण पाहिजे आणि कॉन्ग्रुएंट पण पाहिजे. इथं हे आन्सर आपल्याला, हे शॉर्टकट होऊ शकेल या फिगरसाठी. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळं तंत्र वापरावं लागतं. चाकूचा वापर कांदा कापायला करायचा की वेगळ्या कामाला करायचा, त्या ज्या टेस्ट आहेत ना त्या वेगवेगळ्या पद्धतीने वापरल्या पाहिजेत. हा शॉर्टकट होता इथं. जर त्या चौकोनाची बाजूंची फक्त एकच जोडी समांतर आहे असं म्हणू तुम्ही शकला आणि कॉन्ग्रुएंट आहे म्हणू शकला तरी सुद्धा त्या चौकोनाला तुम्हाला समांतरभुज चौकोन आहे असं डिक्लेअर करता येतं. त्याच्या प्रॉपर्टीमधून आपण लर्न करत असतो. हा सगळ्यात जवळचा मार्ग होता. कोणांच्या बद्दलची माहिती इथे दिली नव्हती. या सगळ्या थेरम्सना इफ अ पेअर ऑफ अपोजिट साइड इज पॅरलल अँड कॉन्ग्रुएंट दॅट क्वाड्रिलेटर मस्ट बी पॅरलोग्राम. हे लवकर जवळचा मार्ग. कोणता मार्ग आपल्या घराकडे जवळून जातो, जवळ पोचवतो, तर हा शॉर्टकट होता. या सेंटेन्सकडे आपलं लक्ष असायला पाहिजे होतं. आता बेसिकली दॅट ABCD इज अ पॅरलोग्राम गिव्हन. क्वाड्रिलेटरल ABCD इज अ पॅरलोग्राम दॅट इज गिव्हन कन्सेप्ट हिअर. हा जो बेसिक चौकोन आहे ABCD हा समांतरभुज चौकोन आहे, समांतरभुज आहे असं त्याने दिलेलं आहे. म्हणजे इथं समांतरभुज चौकोनाच्या सर्व गोष्टी, अपोजिट साइड्स आर कॉन्ग्रुएंट, अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. अपोजिट साइड्स आपल्याला फार लवकर रिझल्ट पर्यंत येतील AB. सो that side AB is must be parallel to the opposite side DC. That is property of parallelogram. This implies that therefore AP must be parallel याचाच एक भाग QC. जर AB आणि DC पॅरलल असतील तर त्यांचाच भाग, त्याचा प्रत्येक सेगमेंट पॅरलल असणार आहे. प्रत्येक पॉईंट हा पॅरलल, म्हणजे पॉईंटचं प्रत्येक 2 पॉईंट्स हे पॅरललच असणार आहेत. QC AP parallel to the QC. That is first result. Now it is given that P is midpoint and Q is also midpoint. Now is it parallelogram? So its opposite sides not only parallel, they are congruent also. AB is equal to DC. हे सुद्धा सारखं आहे. That is property of parallelogram. हा सुद्धा समांतरभुज चौकोनाचा गुणधर्म आहे. समांतरभुज चौकोनाचा गुणधर्म आहे तो. बरोबर. मी काय करतो, हा मिडपॉईंट असल्यामुळं आपल्याला गणितातलं जे स्वातंत्र्य दिले AB ह्याचा हाफ घेऊया. ह्याचं हाफ जर केलं तर ही कॉन्ग्रुएन्सी बदलणार नाही, ते आहे तसे राहील. ते ABचं हाफ केल्यानंतर येणार आहे बाळानो AP आणि DCचं हाफ केल्यानंतर येणार आहे तो QC. हे 2 रिझल्ट्स आपल्याला असं सजेस्ट करतात. तुमच्या समोरचा चौकोन दिसतोय, त्या चौकोनामध्ये समोरासमोरील बाजूंची एक जोडी सारखी कॉन्ग्रुएंट सुद्धा आहे आणि पॅरलल सुद्धा आहे. म्हणजे हा चौकोन, हा जो न्यू चौकोन आहे हा पॅरलोग्राम असणारच. हा कॉन्क्रीट विश्वास स्वतःमध्ये असला पाहिजे. मॅथ्स सेकंडमध्ये प्रत्येक प्रॉब्लेम हे प्रत्येक रिझल्टवरती अवलंबून असणार आहे. प्रत्येक थेरम पाठ करू नका, लर्न करा, समजून घ्या, त्याचे ॲप्लिकेशन्स आपल्याला शिकायचे आहेत. असा हा चौकोन, हा बेसिक चौकोन पॅरलोग्राम, याच्या बाजू समांतर, म्हणजे याचं छोटं पार्टसुद्धा समांतर असणार. याचं जे काय पार्ट आहे ते पार्टसुद्धा समांतर असणार.
हे आणि हे कॉन्ग्रंट आहे, म्हणजे त्याचं निम्म केलं तरीसुद्धा त्याची कॉन्ग्रन्सी आहे तशी राहणार आहे. म्हणजे समान या चौकोनामधल्या एक बाजूंची जोडी ही समांतर असून पॅरलल असूनच्या असून शिवाय ती कॉन्ग्रंट आहे. आणि अशा चौकोनाला समांतरभूत चौकोन आहे हे जाहीर करण्यासाठी थांबण्याची गरज नाही. यू वॉन्ट युअर डिक्लेरेशन फ्रॉम रिझल्ट 1 and 2. अशी सहजता त्या प्रॉब्लेममध्ये आपल्याला लर्न करायची आहे, ते शिकायचं आहे त्याच्यामध्ये. ओके बाळांनो, ह्या चौकोनाला निश्चितपणे आपल्याला समांतरभूत चौकोन आहे असं म्हणता येईल. असा एक भाग इथं पडशी होण्यासारखा होता. त्यामुळं प्रत्येक थेरम 5.2च्या अगोदर बुकमध्ये दिलेले जे रिलेशन्स आहेत, जे त्यांनी थेरम्स दिलेत, थेरम्स म्हटल्यावर टेन्शन नका बघू किंवा सगळेच थेरम प्रूव्ह दॅटच्या दृष्टिकोनातून बघू नका. निदान सेंटेन्स ते जे वाक्य आहे ज्या थेरमचं ते समजून घ्या. आणि म्हणजे मग ते सगळे सेंटेन्स समजल्यानंतर कोणत्या वेळी कोणतं शस्त्र म्हणून वापरता येईल, आपल्याला दिलेली शस्त्र जे आहेत त्या शस्त्रांची ओळख आपल्याला असायला पाहिजे, तर त्याचा वापर आपण करू शकतो. तर असा हा भाग तिथं नीटपणे आपल्याला वापरायचा आहे, नीटपणे सर्वांनी करायचा आहे. तर हा भाग आपल्याला तिथं यायला पाहिजे किंवा तो भाग आपण तिथं करता यायला हवा होता. मध्येच एक तुम्हाला गणित महोत्सवाच्या निमित्तानं सांगतो, करेक्टेड इन सिंगल स्ट्रोक. हाऊ टू करेक्ट 5 + 5 + 5 = 550. नाउ इट इज रॉंग. 5 + 5 + 5 is 15. 550 कसं येणार? करेक्टेड इन वन स्ट्रोक. यू डू हिअर वन स्ट्रोक अँड करेक्टेड इट. गणित उत्सवाच्या महोत्सवाच्या निमित्तानं काही कोडी एकच स्ट्रोकमध्ये एकच काहीतरी करा आणि ते एकदाच करा असं छडसी आणि याचं करेक्ट करून दाखवा. मॅथमॅटिकली इट इज रॉंग सेंटेन्स. यू डू इन धिस वे, यू करेक्टेड इन धिस वे, यू हॅव टेक ओनली धिस रिझल्ट. नाव दिस इज द करेक्टेड. हो, दॅट इज द मॅथमॅटिकली करेक्ट सेंटेन्स इज ऑप्टेन हिअर. अशा प्रकारच्या गणितातल्या गमती आपल्याला गणित मैत्री या गणित महोत्सवामध्ये आपण निश्चितपणे करणार आहोत. गणित चांगल्या रीतीने मजबूत करण्याचा प्रयत्न पण निश्चित करत असताना गणितातली ही आयडिया बघा. 445 + 5 बिकम्स 550. अशा सगळ्यांचा संग्रह एकत्रित करून आपण एक विशिष्ट एपिसोड माझ्या विद्यार्थ्यांच्या मदतीनं तो मी सादर करतो आहे. प्रश्नमंजुषासुद्धा एक वेगळ्या प्रकारे घेण्यात आलेली आहे. तुम्हाला सर्वांनाही अटेंड करण्याची माझी इच्छा होती बाळांनो. तुम्ही सर्वजण आपण प्रश्नमंजुषामध्ये, पण थोडंसं आपण कमी पडतो आहे सबस्क्रायबर्समध्ये. सबस्क्रायबर्सची संख्या इतकी झाली नाही की मला तुमच्याविषयी डायरेक्ट डिस्कशन नाही करता येणार. तो भाग आपल्याला नीटपणे करावा लागेल, बघावं लागेल आणि असं हे करेक्टेड करत आपण जाणार आहोत. नाऊ इन सेकंड सेंटेन्स, युजिंग अपोजिट अँगल्स टेस्ट फॉर पॅरलोग्राम प्रूव्ह द एव्हरी रेक्टँगल इज अ पॅरलोग्राम. opposite sides are parallel, so that is parallelogram. Every rectangle is a parallelogram. Prove that every rectangle is a parallelogram. फार छान होतं. समोरासमोरी बाजू समांतर आहेत म्हणून तो आहेच आहे. पण त्यांनी कंडिशन घातली. एव्हरी रेक्टँगल, प्रूव्ह दॅट एव्हरी रेक्टँगल 5.2 आहे तसा आहे. एव्हरी रेक्टँगल 5.2 is a parallelogram. Prove that every rectangle is, if a quadrilateral is a rectangle, then it must be a parallelogram. Every rectangle is a parallelogram. How to prove that sentence? किती गंमत वाटली पाहिजे बघा. Using opposite angles test. Opposite angle test काय सांगते? वन साईड आणि वन साईडची पॅरलॅलिटी आणि कॉन्ग्रन्सी मग अशी टेस्ट होती. अपोजिट अँगल टेस्ट अशी सांगते, इफ द अपोजिट अँगल्स ऑफ द पॅरलोग्राम आर कॉन्ग्रंट देन द रेक्टँगल शुड बी पॅरलोग्राम. एव्हरी रेक्टँगल इज पॅरलोग्राम. त्याचं काय करूया, एक रेक्टँगल मी तर फिगर काढतो इथं. एव्हरी रेक्टँगल, एव्हरीच्या ऐवजी आता 1 कन्सिडर करूया आपण. दॅट रेक्टँगल, तसा हा श्रीमंत असणारा आयत नावाचा जो चौकोन आहे. श्रीमंत हा शब्द एवढ्यासाठी वापरतो, त्याची प्रॉपर्टी जास्ती आहे म्हणून तो पूजेच्या ठिकाणी सुद्धा सन्मानानं वापरला जातो. त्याच्यापेक्षाही सुंदर असणारा तो चौरस आहे, त्याचीही प्रॉपर्टीज वेगळ्या आहेत. आपण आयताची रांगोळी बनवून त्याच्या प्रॉपर्टीज लर्न करण्याचाही एक मॅथमॅटिकल प्रयत्न गणित मैत्रीच्या पद्धतीनं करतो आहे. तुमच्याकडं
तोही लवकरात लवकर तुमच्याकडे पोहोचेल अशी व्यवस्था सुरू आहे. पण ते विद्यार्थ्यांच्यावरती डिपेंड असल्यामुळे मला ऑन द स्पॉट, मी माझ्याकडे असतं तर मी आजच पाठवलं असतं तुमच्याकडे, पण मुलं आहेत त्याच्यावर प्रोसेसिंग आहे. हां, गिव्हन एव्हरी रेक्टँगल इज पॅरलोग्राम. एव्हरी दॅट इज दिस इज अ रेक्टँगल. क्वाड्रिलेटरल ABCD इज अ रेक्टँगल. हा आयत आहे. टू प्रूव्ह व्हॉट वी हॅव टू प्रूव्ह हिअर. साध्य काय करायचं आहे बघा. साध्य हे पक्ष काय साध्य करायचं आहे. हा समांतरभुज चौकोन आहे. इज इट अ पॅरलोग्राम हे प्रूव्ह करायचं होतं. पण त्याने सांगितलं युजिंग अपोजिट अँगल टेस्ट. आता इथं हा रेक्टँगल आहे म्हटल्यानंतर हे आणि हे पॅरलल आहे, हे आणि हे पॅरलल आहे, याच्या साईड्स 90-90 इंटेरियर अँगल सप्लिमेंटरी वगैरे वगैरे आहे, पॅरलल्स आहेत ना, देअरफॉर पॅरलोग्राम हा क्लिअर आहे. पण युजिंग अपोजिट अँगल टेस्ट. आता अपोजिट अँगल टेस्टच्याबद्दल तुमच्याकडून अशी अपेक्षा होती. अपोजिट अँगलच्या टेस्टचा कसोटीचा वापर करा. तीच कसोटीने पाहिजे तुमचं उत्तर प्रूफ. आता इथं रेक्टँगलची बेसिक प्रॉपर्टी अशी होती. व्हॉट वे टू प्रूव्ह हिअर. प्रूफ इन अ quadrilateral A angle B angle C angle D all are congruent must be each and every angle must be equal to the 90 degree. Now your observation is that angle must that this angle A is equal to angle C, both are 90 degree. Yes, this is again angle C and angle B and angle D must be 90 degree. Here we observe that the opposite angles are congruent. Therefore, that quadrilateral must be a parallelogram. या चौकोनाच्या सम्मुख बाजूस सम्मुख कोण एकरूप असल्यामुळे तो समांतरभुज चौकोन आहे असं म्हणायला आपल्याला कमी वाटतं. म्हणजे कॉन्फिडन्सली ते म्हटलं पाहिजे. येस, इट इज अ क्वाड्रिलेटरल. एखाद्या चौकोनाला ही झाली त्याची अपोजिट अँगलच्या टेस्टच्या बाबतीमध्ये. या सर्व सेंटेन्स आपल्याकडे येऊन जायला पाहिजेत. आपल्याला ते माहिती असायला पाहिजे. कोणत्या. हे बघा. अ quadrilateral इज पॅरलोग्राम. अ पेअर ऑफ अपोजिट साइड इज पॅरलल अँड कॉन्ग्रंट. जर एखाद्या चौकोनाच्या समोरासमोरील बाजूंची एक जरी जोडी समांतर आणि कॉन्ग्रंट असली तरी सुद्धा त्याला समांतरभुज चौकोन म्हणायचं आहे. अपोजिट अँगल टेस्ट असे सांगते जर एखाद्या चौकोनाचे समोरासमोरील कोण एकरूप असतील तर तो समांतरभुज चौकोन असतोच, तो पॅरलोग्राम असतोच. आणि मग इफ अ पेअर ऑफ अपोजिट साइड ऑफ quadrilateral are congruent then if pairs of दोन्हीच्या दोन्ही बाजू जर समांतर पॅरलल असतील तर तो पॅरलोग्राम असणारच आहे. त्याच्या डेफिनेशनमध्येच आहे. बोथ पेअर ऑफ अपोजिट अँगल्स ऑफ quadrilateral आर कॉन्ग्रंट. हिअर बोथ पेअर ऑफ, इथं बोथ पेअर ऑफ अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रंट दॅट quadrilateral मस्ट बी अ पॅरलोग्राम. म्हणजे त्याला आयताला आपण समांतरभुज चौकोन म्हणू शकतो. आयताला आपण समांतरभुज चौकोन म्हणू शकतो. त्याचे सुद्धा सर्व कोन म्हणजे समांतरभुज चौकोनाच्या सर्व प्रॉपर्टीज इथं आपल्याला लिहिता येतील. आलं लक्षात. तर हा चौकोनाला प्रत्येक आयताला समांतरभुज चौकोन म्हणता येईल. चौरसाला सुद्धा समांतरभुज चौकोन आहे असं म्हणता येईल. चौरसाला समभुज चौकोन सुद्धा म्हणता येईल. अशा या गोष्टी या प्रॉपर्टीच्या बाबतीमध्ये लर्निंग वर्कशीटमध्ये आपल्याला अशा पाहिजे होत्या. बोथ पेअर्स यासाठी हे सेंटेन्स हे रिझल्ट आपल्याला नीटपणे बघायला पाहिजे आणि मग हे प्रॉब्लेम्स आपल्याला सॉल्व्ह करत जायला पाहिजे. ठीक आहे. गणित उत्सवाच्या निमित्तानं काही नाविन्यपूर्ण भाग तुमच्यासमोर आणण्याचा आमचा प्रयत्न राहील. तो तुम्ही करत राहाल, तुम्ही तो बघत राहाल अशी अपेक्षा आहे. वेगवेगळ्या गोष्टी वेगवेगळ्या पद्धतीनं तुमच्यासमोर कशा आणता येतील असा प्रयत्न आहे. त्या पद्धतीनं आपण ते पुढं करत राहूया. इथं क्वेश्चन नंबर 3 पण बघा जरासा कसा दिला त्याने. आता हा जो भाग आहे इथं सुद्धा प्रॉपर्टी आपल्याला बदलून घ्यावं लागते. कोणती बघा. डायगोनल्स आर बायसेक्ट इच अदर झालं. डायगोनल्स आर बायसेक्ट इच अदर. एखाद्या क्वाड्रिलेटरमध्ये डायगोनल प्रॉपर्टी काय आहे ही अपोजिट अँगलची होती. डायगोनल प्रॉपर्टी काय आहे बघा. डायगोनल प्रॉपर्टी ही प्रॉपर्टी अगोदर आपण लर्निंग ॲस्पेक्टमध्ये इफ द डायगोनल्स ऑफ quadrilateral आर बायसेक्ट इच अदर दॅट quadrilateral मस्ट बी अ पॅरलोग्राम. डायगोनल बायसेक्ट व्हायला पाहिजेत. तुम्हाला दिलेल्या चौकोनामधला डायगोनल जरी बायसेक्ट झाले, अपोजिट अँगल्स कॉन्ग्रंट असले तरी त्याला पॅरलोग्राम म्हणायचं आहे. अपोजिट साइड्स पॅरलल असल्या तरी त्याला पॅरलोग्राम म्हणायचं आहे. वन पेअर इज अपोजिट साइड इज पॅरलल अँड कॉन्ग्रंट असेल तरी त्याला पॅरलोग्राम म्हणायचं आहे. आणि जर त्याचे कर्ण परस्परांना दुभागत असतील तरी सुद्धा त्याला पॅरलोग्राम म्हणायचं आहे. अशी त्याची ओळख होती. आता इथं ना
एक फिगर दिली आणि त्या फिगर क्वेश्चन नंबर 3 मध्ये काय सांगितले बघा. ह्या चौकोना बाबतीमध्ये ह्या चौकोनाला तुम्ही पॅरलोग्राम म्हणत असताना तुमच्या डोळ्यासमोर हे डायगोनलकडे जाणारं असायला पाहिजे. इथं अपोजिट अँगल, अपोजिट साईड्स आणि पॅरलॅलिटी ह्या गोष्टी तिथं कमी पडतात. ह्याचा विचार तुमच्या मनात यायला पाहिजे. तुमच्या मनात विचार येण्यासाठी कोणतं स्वातंत्र्य, कोणत्या गोष्टीचा वापर करून मला गणित सोडवायचं आहे हे येण्यासाठी त्या 5.2च्या अगोदर जे टेक्स्टबुकमध्ये जे थेरम्स दिले ते थेरम्स सगळे नीटपणे पाठ करू नका. सगळं प्रूव्ह दॅट गिव्हन दॅटचं टेन्शन घेऊ नका. त्याची ओळख करून घ्या. व्हॉट इज दॅट गिव्हन सेंटेन्स हिअर, म्हणजे आपल्याला कळत जाईल की आपल्याला या फिगरमध्ये कोणती टेस्ट, कोणती कसोटी आपल्याला वापरता येईल ह्याचं नॉलेज आपल्याला येईल. यासाठी ते करणं गरजेचं आहे. इथं बघा असं एक फिगर दिलं इथं आणि मग याला या फिगरमध्ये असं दिले बघा. हां, इथं जी आहे आणि इथं हा येस. थोडंसे फिगर मला बाजूला दुसरी काढायला पाहिजे. जरासे अँगल्स जरासे वेगळे झाले. मी ही कच्ची आकृती काढतोय. तुम्हाला बुकमध्ये आहे पक्की आकृती, फेअरसाठी तुम्ही वापरू शकता. बघा तुम्ही त्या बुकमध्ये दिलेली आहे बघा. असं आहे. हां, ओके. आणि मग इथं असं दिसतंय बघा. हे एक असं काहीतरी ट्रायंग्युलर भाग असा दिला इथं आणि हे असं असं जॉईन केलं आहे असं. त्यानंतर हे जॉईन करून टाकलेले असं इथं आणि हे डी ई एम एफ जी आणि इथं आहे एच. आता या चौकोनाला काय गिव्हन जरा नीटपणे बघा तुम्ही. गिव्हन व्हॉट इज गिव्हन हिअर आणि व्हॉट इज प्रूव्ह, व्हॉट इज हिअर वॉन्ट टू बी प्रूव्ह हिअर. हिचं डी जी आणि जी एच, डी जी आणि जी एच हे दोन्ही सारखे आहेत. हे बघा, हे गिव्हन आहे बरं का. डी जी आणि जी एच हे दोन्ही सारखे आहेत असं त्याने दिलेलं आहे. हा जो डी जी आहे, डी जी इज इक्वल टू जी एच हे गिव्हन आहे. आणखीन काय बघा, एम इज मिड पॉईंट, जी इज पॉईंट ऑफ सर्कम्फरन्स, म्हणजे ह्याचं पॉईंट ऑफ कॉन्करन्सी, म्हणजे हा काय बघा बरं, कन्करन्सी. ह्याचं त्रिकोणाचा तो गुरुत्वमध्ये ह्या 2:1 असतो. ही 8th मधली प्रॉपर्टी ही पण वापरायला पाहिजे होती. आणि त्यामुळं इथं काय होणार सांगा बरं, हे 2:1 भाग राहतात आणि पण दोन्ही सारखे आहेत. हे म्हणजे डी जी हा जी एच एवढा आहे. म्हणजे परत एक लक्षात घ्या, जी एम डी जी हा 2 टाइम्स जी एम आहे बघा. हा सिंगल टाईम असेल तर हा 2 टाइम्स जी एम असतो प्रॉपर्टी. आणि दॅट इज इक्वल टू जी एम, जी एच इज इक्वल टू मेड फ्रॉम जी एम अँड एम एच. देअरफॉर 2 जी एम मायनस 1 जी एम इज इक्वल टू जी एम इज इक्वल टू एम एच. हे बघा. सो जी एम इज इक्वल टू अँड एम इज असं होतं इथं मीडियन आहे, ही मध्यगा आहे. ही मध्यगा कॉन्करन्सी आहे. देअरफॉर एम इज मिड पॉईंट ऑफ, इथं काय सांगलं आहे, एम इज मिड पॉईंट ऑफ जी एम अँड जी एच. अँड एम इज देअरफॉर एम इज मिड पॉईंट ऑफ ई एफ ऑल्सो. Therefore, EM is equal to MF. Yes, we say that this is the bisection point of the diagonals. There is that M bisect the diagonals. Therefore, that quadrilateral must be a parallelogram. यासाठी मनापासून काय माहिती असायला पाहिजे, एखाद्या चौकोनाचे ला आपल्याला पॅरलोग्राम आहे हे म्हणण्यासाठी कर्णावरून कसं सांगायचं, अपोजिट कोणावरून कसं सांगायचं असा भाग होता. हा काय, ह्याची मेडियन आहे, मध्यगाचं रूपांतर 2:1 होतं. त्यामुळे हे 2 भाग. जी एमच्या दुप्पट जी एच असतो. डी जी हा 2 टाइम्स जी एम असणार. नंतर जी एम हा 2 जी एम जो आहे
म्हणजे डी जे आहे, पण जी एच कसा बनलाय तर त्याच्या एवढाच आहे. असं करून हा पण मिड पॉईंट होतो ह्या दोन्हीचा. हे ह्या प्रॉब्लेमचं हर्ट आहे. फार मोठं प्रॉब्लेम लिहित बसू नका, सोडवण्यासाठी सोडून मग त्याचं टेन्शन घेऊ नका. एक या चौकोनाला समांतरभुज चौकोन म्हणण्यासाठी कर्णाची प्रॉपर्टी उपयोग पडते. एक कर्ण बायसेक्ट होतोय, एम इज मीडियन आहे ना. फक्त तुम्ही एवढं बघा ना, या ट्रँगलचा हे बघा, या ट्रँगलमध्ये हा यम हा ही मीडियन आहे, म्हणजे हा यम हा मिड पॉईंट आहे. देअरफॉर ही लिहून ठेवा अगोदर, एफ ई एम इज इक्वल टू एम एफ. देअरफॉर वन डायगोनल मस्ट बी बायसेक्ट. एक डायगोनलचं तर बायसेक्शन झालंच आहे. नंतर बघा, हा जो डी जे आहे ना तो जी एच एवढा आहे असं त्यांचं गिव्हन आहे, लक्षात घ्या. पण ही मध्यगाचं विभाजन गुरुत्व मध्यामध्ये 2 होतं. इकडं एक्स राहिला की इकडे 2x शिल्लक राहतो. ह्याचा अर्थ जी एच आणि हे दोन्ही इक्वल आहे हे त्याने दिलं होतं. म्हणजे जी एमच्या तो दुप्पट आहे. आता जी एम आणि एम एच पासून ह्या तयार झाला आहे, त्यामुळं हे जी एमकडं हे एक जी एम आलं, जी एम इज इक्वल टू एम एच झाला. ह्याचा अर्थ असा होतो, यम हा जी एचचा सुद्धा मध्यबिंदू आहे, यम हा एफचा सुद्धा मध्यबिंदू आहे. एवढंच अपेक्षित आहे. हे लर्न करा आणि मग रिप्रेझेंट होत असताना तुम्ही जास्ती शब्दांनी रिप्रेझेंट होऊ शकता. तुम्ही गाईड्समधलं किंवा मोठंच्या मोठं सम लिहिता आणि त्यामध्ये डोकेदुखी वाटतं. एखाद्या चौकोनाला कर्णावरून समांतरभुज चौकोन जाहीर करत असताना त्याचे कर्ण दुभागतात. अरे हा मध्यबिंदू दिलाय ना, मीडियन आहे म्हणजे ह्याचे 2 समान भाग करतो. ही मध्यभागा आहे म्हणजे त्याचं विभाजन 2 होतं. त्याने आपल्याला पुन्हा एक की दिलेली आहे, डी जी इज इक्वल टू जी एच. बट ह्याच्या हा दुप्पट आहे, म्हणजे डी जी हा जी एमच्या दुप्पट असणार आणि हा जी एम प्लस एच जी पासून बनला आहे. देअरफॉर जी एम इज इक्वल टू एम एच. सो वी से दॅट एम इज मिड पॉईंट ऑफ द जी एच ॲज वेल एज ई एफ. दिस इम्प्लाइज दॅट इथं यम हा त्या दोन्ही कर्णाचं बायसेक्शन करतो, बायसेक्ट करतो, 2 समान भागात विभाजन करतो. म्हणून हा जो लाल चौकोन आहे हा चौकोनाला समांतरभुज चौकोन म्हणायचा आहे. अशा काही गोष्टी, न्यू गोष्टी आपल्याला याच्यामध्ये शिकत जायच्या आहेत. मॅथ्स सेकंड इझीच आहे मुळानो. सर्वच अभ्यासक्रम मी 9वीच्या बळानं सांगतो आहे. 9वी आणि 10वी 8वी सर्व अभ्यासक्रम आपण तुमच्यासाठी पूर्ण केला आहे. गणितातल्या 10वींनी पूर्ण गोष्टी तुमच्यासमोर आणण्याचा प्रयत्न आहे. पुढील 2-3 दिवसामध्ये थोडंसं गणित मैत्रीचा गणित उत्सव हा जरूर तुम्ही अटेंड करावा अशी रिक्वेस्ट मी करतो आहे. पुढच्या तासाच्या वेळेला आपण भेटूया. मित्रांना शेअर करा, पाठवत राहा. गणित मैत्रीला सबस्क्राईब करत राहा. तुम्हा सर्वांना गणित मैत्री गणित उत्सवाच्या निमित्तानं शाळेच्या सर्व उपक्रमामध्ये सहभागी व्हा. गणित महोत्सव आपण आनंदानं संपूर्ण देशभर आपण साजरा करतोय 20, 21 आणि 22 या 3 दिवसात. हां, ओके, धन्यवाद.